तर मित्रांनो, आता संध्याकाळच्या रोजरीनंतर आता आपण प्रार्थनेसाठी जात आहोत. ही प्रार्थना आपण पाहिजे तर मॉर्निंगच्या सेटमध्ये घेऊया. संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह, संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह देवाचं वचन आपल्या काळजात सोडून देत नाही. कारण माणूस हा चलबिचल आहे, बेचैन आहे, त्याला खूप टेन्शन आहे. तो तेवढा जरी असला तरी त्याचं मन कुठे कुठे फिरत असते. तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात, त्या परमेश्वराला आजमावण्याचा, त्या परमेश्वराला ओळखण्याचा प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे मोशेला सिनाय नावाच्या पर्वतावरती जळत्या झुडपामध्ये परमेश्वराचं दर्शन झालं, ज्याप्रमाणे ताबोर नावाच्या पर्वतावरती पेत्र, योहान आणि जेम्स यांना येशूचं खरं रूप दिसलं, ज्याप्रमाणे यार्देन नदीमध्ये सगळे बाप्तिस्मा मागितले तिथे येशू होता, पण येशूचं रूप वेगळं होतं, आजूबाजूला होते, त्यांना येशूचं खरं रूप दिसलं. आज आपण सुद्धा हाच आपला सिनाय पर्वत आहे, हाच आपला ताबोर पर्वत आहे, हीच आपली यार्देन नदी आहे. येशूला ओळखण्यासाठी आपण आलेलो आहोत. उत्तम औषध ज्या डॉक्टरकडे आहे, हा उत्तम डॉक्टर आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि त्याच्याकडे असलेलं उत्तम औषध म्हणजे पवित्र आत्मा. आपले कष्ट
कष्ट, वेदना, दुःख, आजार घेऊन आपण या पवित्र भूमीवर आलेलो आहोत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आणि आपल्याला खरा विसावा देणारा, शांती देणारा, आपल्याला बरं करणारा, उत्तम आरोग्य देणारा हाच प्रभू येशू ख्रिस्त आहे. सर्वस्व श्रेय आपण आपल्या या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया, त्याच्याकडे नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया. प्रत्येकाच्या प्रार्थना तो ऐकणार आहे. विश्वासाने, श्रद्धेने आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे स्वतःसाठी, इतरांसाठी आपण प्रार्थना करूया. विशेषतः जे आजारी आहेत, अनेक अशी लोक आहेत तुमच्या कुटुंबामधली की ती आजारी असल्यामुळे इथे येऊ शकली नाही. काही आजारी होती ती आलेली आहेत, त्याने प्रयत्न केलेले आहेत, कारण त्यांना जाणीव आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना स्पर्श करणार आहे. आणि या क्षणी बऱ्याच जणांना, प्रत्येकाला, तुम्हाला मानसिकरित्या, शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या प्रभू येशू ख्रिस्त जे आजार आहेत त्यापासून मुक्त करणार आहेत आणि बरं करणार आहे. तर याच प्रभू येशू ख्रिस्ताकडे विशेष प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू डॉक्टरांचा डॉक्टर आहेस. येथे उपस्थित असणारे आमचे सर्व बंधू भगिनी आहे, ते श्रद्धेने तुझ्या जवळ नतमस्तक झाले आहे, तुला शरण जात आहे. त्यांना तू स्पर्श कर. डोक्यापासून ते तळपायापर्यंत, तळपायापासून ते डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला त्यांना स्पर्श कर. त्यांचे जे आजार आहेत, दुखणी आहेत, जखमा आहेत, त्या काढून टाक. त्यांना चांगलं आरोग्य दे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, या प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि सर्वांना आरोग्याचं दान दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वर त्याला येशू ख्रिस्ताला आपण सांगूया की हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आमचा मेंढपाळ आहेस आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तू आमचं रक्षण करणार आहेस. जेव्हा तू या भूतलावरती आलास, तू तुझ्या वडिलांना हातभार लावलास. गेली 30 वर्ष तू सुताराचं काम केलंस आणि तुला कामाची जाणीव आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमची जी तरुण पिढी आहे, ज्याने कामात कष्ट करून, खूप मेहनत घेऊन शिक्षण घेतलेलं आहे आणि आज ते दारोदारी भटकत आहेत. ते त्यांच्या अर्ज टाकून कंटाळलेले आहेत. त्यांच्या कामाचा प्रस्ताव इथे तिथे देत आहेत, परंतु त्यांना यश मिळत नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ता, या क्षणाला ते तुझ्या चरणी आलेले आहेत. पूर्ण भरवसा तुझ्यावर विश्वास ठेवून ते तुझ्या चरणी आलेले आहेत. या सर्व तरुणांची तू दरवाजे उघड, जेणेकरून त्यांना चांगली नोकरी मिळावी आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या
सर्व कुटुंबियांचं पालनपोषण करावं आणि त्यांचं आयुष्य भरभराटीचं व्हावं. म्हणून आमची सर्व तरुण पिढी हे प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणी अर्पण करीत आहोत. त्यांना तू आशीर्वादित कर. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याचा वाटा घेऊन तो वाटायला लागला. आणि धडकन पिक्चर मध्ये डायलॉग आहे, जब तक आपके जेब में पैसा है फिर क्या लोग पूछते हैं आप कैसा. जब तक आपके जेब में पैसा है लोग पूछते हैं आप कैसा. लाथ मारतात. जे बेकार आहेत, बेरोजगार आहेत, त्यांचा किती अपमान समाजामध्ये, कारण त्यांच्या दिशा योग्य नाही. म्हणजे आज आपण पैसा मानलेला विचारा बनवत नाही. अशा बेरोजगारांना, सुशिक्षित बेकार म्हणतात त्या सुशिक्षित बेकारांना नोकरी मिळण्यासाठी कळकळीची प्रार्थना आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि गीत म्हणूया, प्लीज परमेश्वर. आपली लहान लहान मुलंही वाईट व्यसनामध्ये पडलेली आहेत. दारूच्या व्यसनामध्ये, ड्रग्सच्या व्यसनामध्ये, आणि सर्वात महत्त्वाचं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन. आज ते मोबाईलवरती रात्र बसतात, खेळतात आणि त्याच्या व्यसनामध्ये ते दडलेले आहेत. आपण आपल्या प्रवेशाचे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ते पवित्र आत्म्याच्या दानाने परिपूर्ण होऊन त्यांच्यामधील हे व्यसन निघून जावं. येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने ते निहाळून जावं, जेणेकरून त्यांना लागलेले हे व्यसन, हे परमेश्वरा त्यांना या व्यसनापासून मुक्त कर. तुझ्या पवित्र हातावरती त्यांना कर. हे येशू ख्रिस्ता, आज आम्ही या मोठ्या संख्येने तुझ्या जवळ आलेला आहोत. आम्ही आमच्या युवकांसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो. अनेक अशा व्यसनाने आणि अंधकारामध्ये गेलेल्या आहेत. अंधकाराने त्यांना चढलेला आहे. या अंधकारामधून प्रकाशामध्ये फक्त तूच त्यांना आणू शकतोस. त्यांना प्रकाशाचा मार्ग फक्त तूच देऊ शकतोस. हे परमेश्वर, त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखव. या अंधकार जीवनामधून त्याला मुक्त कर व त्याला प्रकाशाचा मार्ग दे. मी जेव्हा धर्मगुरू झालो तेव्हा आमच्या पॅरिशमधून मी 70 धर्मगुरू होतो आणि आता 15 वर्ष झाले फक्त आमच्या पॅरिशमधून 4 धर्मगुरू झाले आणि आता सेमिनारीमध्ये कोणच नाही आणि तेच परिस्थिती धर्म बघितली आहे. मी आजकाल क्राइस्ट बॉम्बेसाठी धर्मगुरू आहे. दरवर्षी आम्हाला जवळजवळ 10 ते 12 धर्मगुरूंची गरज आहे, नवीन धर्मगुरू. परंतु काही वर्षामध्ये फक्त 2
विशेष प्रार्थना करूया. आपल्या कॅथलिक धर्मामध्ये विवाह हा एक संस्कार आहे आणि आपल्यापैकी बऱ्याचशा जणांनी हा विवाह संस्कार स्वीकारलेला आहे. आपल्या प्रत्येकाला कौटुंबिक गरजा किंवा कौटुंबिक समस्या आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहे आणि जे विवाहित झालेले आहेत आणि जे लेकरा बाळांची अपेक्षा करत आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना ठाऊक आहे उत्पत्ती या पुस्तकामध्ये परमेश्वराने ज्यावेळेला आदाम आणि एवा यांची निर्मिती केली त्यावेळेला त्याने सांगितलं की तुम्ही फलद्रूप व्हा आणि ही पृथ्वी व्यापून टाका. त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण विवाह संस्कार स्वीकारण्यासाठी येत असतो त्यावेळेला धर्मगुरू त्या जोडप्याला सांगत असतात त्या विवाहाचा हेतू का आहे. त्या विवाहाचा हेतू असतो की आपण कुटुंब निर्मिती करावी आणि जी संतती आपल्याला देव देणार आहे ती देवाची देणगी असते ती आपण जोपासली पाहिजे. परंतु आपल्यामध्ये आज बरेचसे असे जोडपे आहेत ते लेकरांची अपेक्षा करत आहेत. अशा सर्व या जोडप्यांसाठी ज्यांना अपत्य अजूनपर्यंत लाभलेलं नाही हे देवाची देणगी ज्यांना लाभलेली नाही त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आणि म्हणूनच शाम्युएलच्या पुस्तकामध्ये सगळा प्रकार परमेश्वराला सांगूया आमच्या मनात जे आहे आमच्या हृदयात जे आहे तुझ्या पवित्र आत्म्याचा अग्निकार आमच्यावरती पडा. ते सर्व अशुद्ध आहे, अमंगळ आहे, अपवित्र आहे, सर्व भस्म करा. दुसऱ्याला मास्ती मिळाले, दुसऱ्यांचं घर झालं, आपण इथे जुळत द्वेष, जलसी, पापापासून परमेश्वर आम्हाला दूर करा. त्यांचं पण भलं, आमचं पण भलं, सगळ्यांचं पण समजा पण भलं. येशू देवाला पाहिजे तो चांगलं पण आपण काहीच घेतलेलं नाही, काहीच घेतलेलं नाही. पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्याला आपण सगळ्यांनी डोळे बंद करा. आपले दोन्ही हात आपल्या हृदयामध्ये ठेवा. परमेश्वर प्रत्येकाला स्पर्श करणार आहे. आपण सगळ्या माडीवरच्या मुलीत आहोत. आपल्याबरोबर मर्यादा आहे आणि आपल्या जीवनातील आजचा हा दिवस हा पेंटेकोस्ट आहे. हा 50वा दिवस आहे. आत्मा कबूतराच्या रूपाने येणार, आत्मा सुसाट्याच्या वाराच्या रूपाने येणार, आत्मा अग्नीच्या रूपाने येणार. प्रत्येकाच्या डोक्यावरती ते अग्नीची ज्योत आणि मग डोक्यावरती जो अग्नी आहे पवित्र आत्म्याचा तो हळूहळू आपल्या शरीरात उतरणार आणि शरीरातील प्रत्येक अवयवाला स्पर्श करणार. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पावसाळा नख शांत दिसतो.